सिंधुदुर्ग जिल्हा सुपर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत देवगड तालुक्यातील हिंदळे गावच्या कन्येने आपल्या अष्टपैलू खेळाने जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे। मुणगे हायस्कूलची विद्यार्थिनी असलेल्या लिशा दयानंद तेली हिने ओरोस येथे पार पडलेल्या या स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी करत पदकांची लयलूट केली आहे। इयत्ता 9वीत शिकणाऱ्या लिशाने आपल्या वेगवान धावण्याच्या जोरावर हे यश संपादन केले। 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिने अव्वल येत सुवर्ण पदक पटकावले। 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत तिने रौप्य पदक आपल्या नावे केले, तर लांब उडी या आव्हानात्मक प्रकारातही तिने रौप्य पदकावर आपली मोहर उमटवली आहे। एकाच स्पर्धेत एक सुवर्ण आणि 2 रौप्य पदके जिंकणाऱ्या लिशावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे। या यशामुळे मुणगे हायस्कूल आणि हिंदळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आम्हाला लिशाबद्दल आधी ती जी आज जी काय मेहनत करून स्पर्धेत जे काय तिने पदक मिळवलं आहे त्याबद्दल आम्हाला आधी अभिमानास्पद गोष्ट आहे। कारण लिशा तशी कष्टाळू लहानपणापासून खेळात तिला आवड आहे। त्याचप्रमाणे मुणगे हायस्कूल यांचे शिक्षकवृंद जे आहे त्यांनीसुद्धा खूप तिच्यासाठी प्रोत्साहन देतात। तसेच सातपुते मॅडम अकॅडमी अकॅडमीचे क्लासेस घेतात। सातपुते मॅडम तसेच आंबोलीला असणारे पाटील सर म्हणून यांनीसुद्धा तिला खूप प्रोत्साहन दिलं आणि यांच्या माध्यमातून आम्ही पालक म्हणून तिला सहकार्य केलं आणि या दृष्टिकोनातून ती आता इथपर्यंत पोहोचलेली आहे। जिल्ह्यापर्यंत ती आली आहे। आमची तरी असं आहे की राज्यापर्यंत तिथे पण तिने असे गोल्ड मेडल मिळवले आणि ती कायम आमच्या दोघांच्या आईवडिलांचे आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे आणि ते कायम राहील। तिचे जे काही ध्येय आहे तिथपर्यंत आम्ही पोचवण्याचा आम्हाला शक्य होईल तेवढा आम्ही प्रयत्न करू। समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।